समाज स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावरती उतरलाय। आम्ही भीक नाही मागत आणि आम्हाला भीकही देऊ नका। आम्हाला द्या तो फक्त आमचा हक्कच द्या। आम्हाला भीक नकोय कुणाची, आम्हाला फक्त आमचा हक्क द्या। आम्ही आमचा हक्क मागतो आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे। माझे पप्पा सांगतात आत्महत्या करू नका। आरक्षण आपल्याला हवंय ना, मग आपणच का आत्महत्या करायच्या? आत्महत्या कुणीही करू नका। भावांनो, आरक्षण भेटलं तर ते आपल्या फायद्याचं आहे। तुम्ही आत्महत्या करून काहीच फायद्याचं नाही। आपल्याला आरक्षण हवंय। मला एक सांगा, तुम्ही जर का आत्महत्या केल्या आणि आपल्याला आरक्षण भेटलं तर मग त्या आरक्षणाचं करायचं काय? तुमच्यासाठीच आरक्षण आहे, माझ्यासाठी आरक्षण आहे, मग आपणच आत्महत्या केला तर आरक्षणाचं करायचं काय? त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगतेय, पप्पाचा पण निरोप आहे, कुणीही आत्महत्या करू नका। फक्त पप्पाला साथ द्या। आत्महत्या कुणीही करू नका। आत्महत्या कुणीच करू नका। फक्त द्या ती साथ द्या। आपण कुणबी मराठा आहेत ना, आपण कुणबी मराठा आहे। आपण घाबरायचं नाही, आपण फक्त लढायचं। आपल्यात आई जिजाऊचं आणि छत्रपती शिवरायांचं रक्त आहे। आपण कुणालाच भ्यायचं नाही किंवा कुठल्याच आमिषाला बळी पडायचं नाही, तर आपण एकजूट होऊन लढायचं आणि आपला हक्क घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही। आता तर नाहीच नाही। तुम्ही आंदोलन उठवण्यासाठी लाठीचार्ज केला। तुम्हाला काय वाटलं तुम्ही लाठीचार्ज केला म्हणून आम्ही आंदोलन उठवू? तर नाही। आता तुम्ही लाठीचार्ज तर केलाच आहे, पण आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही। तो आमचा हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच। मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब काल पप्पांना भेटायला आलते। त्यांनी आश्वासन दिलंय की 40 दिवसात आरक्षण भेटेल। शिंदे साहेबांचे खूप खूप आभार की त्यांनी काल पप्पांचं उपोषण सोडलं। खूप खूप आभार की तुम्ही काल उपोषण सोडलं। फक्त एवढंच आहे की आता तुम्ही दिलेल्या शब्दाला जागा आणि आम्हाला आरक्षण द्या। आता आमचे हाल नका पाहू, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, तर आम्हाला आरक्षण द्या। 40 दिवसात आम्हाला आमचा हक्क मिळालाच पाहिजे। तो आमचा अधिकार आहे। आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे। मी एक सांगते, आत्महत्या कुणीही करायची नाही। आरक्षण घेतल्याशिवाय कुणीही माघारही घ्यायची नाही। बोला छत्रपती शिवाजी महाराज।